ही टकमक टोक आहे आणि इथून किल्ले रायगडला चालण्यासाठी सुरुवात करायला लागते. मित्रांनो, आता 4-5 जणांनी आपल्या मल्हारचे फोटो काढले, कारण कमीत कमी 1.5 वर्षाचा मुलाचा व्हिडिओ आलता, त्याच्यानंतर आपला 6 महिन्याचा बाळाचा व्हिडिओ, आणि त्याच्यामुळं अनेकांची एक्साइटमेंट आहे. आणि जे मी मंदिर दाखवणार आहे ते शिरकाई देवीचं मंदिर आहे, मी तुम्हाला दाखवतो. हावाला नाणे दरवाजाचा पारंपरिक चुना मळण्याचा घाणा. हे म्याव. अरे बाबा, त्याला माना ना तुला काम असतं करतो. दादाला मारतो का तू? पाण्यात टाकीत मासे आहेत बघा, मोठे मोठे मासे आहेत, चिलापी टाईप, पण वेगळे ते चिलापी नाही आहेत. आज 14 डिसेंबर. मल्हारने एक नवीन इतिहासामध्ये नोंद केलेला आहे. मल्हार फक्त 6 महिन्याचा आहे आणि त्यांनी पूर्णपणे जोशामध्ये रायगड सर केलेला आहे. तर मित्रांनो, आपण श्रीमान रायगडावर आज व्हिजिट केलं, आणि व्हिजिट करण्यापेक्षा म्हणजे व्हिजिट केलं हे म्हणण्यापेक्षा एक आपली वारीची हा आहे नाणे दरवाजा. छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी याच ठिकाणी यायची. की मला 6 महिन्याचा असतानाच आपल्याला जायचं. तर मागच्या महिन्यात 6 महिन्याचा झाला 25 तारखेला, तर मुले ह्या महिन्यात त्याला सुट्टी आहे, संडे आहे, तर भरपूर प्रमाणात बांधकाम वगैरे चाललेलं आहे रायगडावर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गावरान राय यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण रायगडला चाललोय. तर आज मी नवनाथच्या इकडे आलो होतो. तर नवनाथ मी स्वप्नील आहे इकडं ऐकत, आणि नवनाथ इकडं, आणि इकडं बघा वहिनी आहेत. मल्हारी हा नवनाथ माझा मित्र एकदम हॉस्टेलचा, आणि आमचं मंत्रिमंडळ माग हाय कर. चला आपण आता डायरेक्ट रायगडला भेटू आणि आजचा दिवस एन्जॉय करू. हे घ्यायचं घरी, इकडे बघ, घ्यायचं घरी. अरे बाबा, त्याला माना ना तुला काम असतं करतो. दादाला मारतो का तू? मित्रांनो, आमचा मल्हार फक्त 6 महिन्याचा आहे आणि आम्ही रायगडला चाललोय. वहिनी आणि पिल्ले आहेत कुत्र्याची, नाही का. तर नवनाथून ती पेट्रोल टाकते ते. तर आम्ही आता मुळशीमध्ये, तर तिथून पुढे जाणार आहे. तोपर्यंत ब्रेक घेऊ, जरा थांबलोय. पुण्यातून निघलो होतो 5-5:30ला, जरा मॅरेथॉन वगैरे चालू होत, त्याच्यामुळं गर्दी झालती. पण आता परत तयारी केली, आणि ही पिल्लं लय भारी दिसतात आणि थंडी, नाही का. जर तुम्ही कधी बाहेर फिरायला जात असाल ना, काही नाही घेतलं तरी पार्ले बिस्किटचे 10-12 पुढे घेत जा. अशी बालिक चिल्ली पिल्ली असते ते बघा, किती मस्त खेळते ते, मस्त खेळते ते. असं लक्ष देत जा. आमच्याकडून चूक झाली, आम्ही काय आणलं नाही, आणि लय भारी पाहते ते बघा. 2 मिनिटं लावतो. तरी मल्हार तर झोपलाय, नाही का. ओके. मित्रांनो, आता आपण माणगाव पास करून मासाहेब जिजाऊंच्या समाधी स्थळ म्हणजेच पाचाड, जे रायगड पासून नाव घ्या अर्धा म्हणजे एक 10-15 किलोमीटरच्या अंतरावर आहे. पायथ्याला पाचाड गाव म्हणून आहे, आणि तिथं आलेलो आहे आपण. आणि आपण रावसाहेबांचे दर्शन घेऊ, आणि मल्हारला पण आणले. तर चला, तर इकडून हा या साईडला रोड आहे. इकडून आतमध्ये आल्याच्या नंतर मस्त असं मनमोहक दृश्य, आणि एकदम छानसं असं रावसाहेबांची या ठिकाणी समाधी. तर आपण तिथं जाऊ. हाय, सी हाय. ए मल्हार, या साईडला रावसाहेबांची समाधी.
मित्रांनो, आपण रायगडाच्या पायथ्याला आलोय. आता थोड्या वेळातच आपण वर जाणार नाही का. तुम्हाला मागच्या साईडला दाखवतो. इथं या साईडला चढायला सुरुवात करते आणि इकडं दुकान वगैरे आहेत. इकडच्या साईडला पण नाश्त्याचे वगैरे दुकानं आहेत. तर वर पाणी बॉटल महाग आहे, पण काही लोकांना जर घ्यायचं असेल तर इथं पाणी बॉटल, परत ट्रेकिंगसाठी काट्या वगैरे असतात, तर लिंबू पाणी वगैरे. तर इथून समोरच्या साईडला पार्किंग वगैरे थोडीफार आहे जागा. तर येतानाच जरा लवकर येण्याचा प्रयत्न करा, कारण 2-2.5 तास वर जायला लागतात. तर मी मागचं बॅकग्राऊंड दाखवतो. ही टकमक टोक आहे आणि इथून किल्ले रायगडला चालण्यासाठी सुरुवात करायला लागते. इथून असं वरती गेल्याच्या नंतर वर, आणि इथे समोर पार्किंगला वगैरे जागा आहे. तर होतं तेवढं पार्किंग करायची. आणि या साईडला दुकानं वगैरे आहेत. तर नक्कीच व्हिजिट करा. आणि ज्यांनी रायगडला व्हिजिट केली असेल त्यांनी कमेंट करून सांगा. आणि हा टकमक टोक छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात या टकमक टोकावरून अनेक म्हणजे स्वराज्यात चुका करणाऱ्यांना इथून कडेलोट पॉइंट हा म्हणजेच टकमक टोक. तर याची एक्साइटमेंट बघा वर जाण्यासाठी. आत्ताच तयारीत आहे. कोण म्हणून दमणार आहे म्हणून. अय बंप्या, रायगड चढायचा ना. अय बंपत, ते पण टाकायचं त्यात दिसतं. ए बंप्या, चला आपण सुरुवात केली वरगड चालायला. त्या साईडला वर गेल्यात गँग आपली, आणि आता वर जातो. इकडं बघा नवनाथ, वहिनी, आमची गँग आता गड चढायला सुरुवात केली. तर चला वर जाऊ. टकमक टोक. दोन मार्ग आहेत वर जाण्यासाठी. एक पायरी मार्ग जो माझ्या मागे दिसतोय या साईडला, आणि रोपवे पण आहे जो हिरकणी बुरुजापर्यंत जातो. म्हणजे एकदम सदरेच्या मागच, छत्रपतींच्या सदरेच्या मागच्या साईडला रोपवे. ओके, हे टोक आहे तिथं टकमक. इकडच्या साईडला हे टकमक टोक आहे, आणि इथं रोपवे सिस्टीम आहे वरच्या साईडला. इथं दिसत असेल तुम्हाला वरच्या साईडला. निम्म्यापेक्षा वर आलो आपण खालून. वरच्या साईडला मुख्य दरवाजा आहे, तुम्हाला दाखवतो. वर चढण्यासाठी जागा निम्म्यापेक्षा वर नाही. तर वरच्या साईडला तुम्हाला दरवाजा दिसत असेल. हा मेन दरवाजा वरच्या साईडला दिसतोय तो. जो हा मेन दरवाजा आहे तो गायमुखी आहे, कारण महाराजांच्या काळात आपले तोफेचे हल्ले जास्त व्हायचे, आणि डायरेक्ट तोफेच्या दरवाजावर गोळा यावा नाही त्याच्यासाठी हा गायमुखी दरवाजा केलता. आणि इथून या साईडला समोर तुम्हाला दिसत असेल हे टकमक टोक आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात आनाजी पंत असतील, अनेक जे अष्टप्रधान मंडळातले जे फितूर लोक होते त्यांना इथून कडेलोट करण्याचा त्यांनी हे केला होता, प्रयत्न केला होता. आणि आता आपण वर जाणार आहे. इथं आल्याच्या नंतर एकदम म्हणजे निम्मा टप्पा सर केल्याचे हे होतं फिलिंगसाठी.
आणि आता आपण वर चाललोय. आता समोर पहा, हे मेन दरवाजा. बांधकाम बघा कसलं आहे मित्रांनो. या साईडला एकदम मस्त. पावसाळ्यात तर खूप भारी वाटतं इथं. नक्कीच एकदा व्हिजिट करा. आणि समोरचा प्रदेश पहा मित्रांनो, किती शांत वातावरण आहे. इथं आलोय आपण आता. या झाडांमध्ये पुढच्या साईडने दाखवतो. हत्ती तलाव आहे. परत वर मला जवळून दाखवतो. या साईडला जे दिसतंय, जे सप्त नद्यांचं पाणी राज्याभिषेकाच्या वेळेस आणलं होतं, त्याच्यानंतर या तलावांमध्ये सोडलं होतं. तर या तलावाला हत्ती तलाव म्हणून ओळखलं जातं. आणि इकडं छत्रपतींची सदर आहे. हे पहा बांधकाम थोडंसं दिसत असेल, आपण थोड्या वेळाने ते पाहणार आहोत. आणि इथून टकमक टोकाकडे जाण्यासाठी मार्ग आहे. या साईडला टकमक टोकाकडे जाण्यासाठी मार्ग आहे, जे मी मगाशी तुम्हाला दाखवलं. टकमक टोक जेच छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराजांच्या काळात पितुरांना शिक्षा देण्याची जागा होती. या साईडला हत्ती तलाव, इकडे जाऊन पाहू आपण आता. बांधकाम वगैरे चाललेले, त्याच्यामुळे या झोपड्या वगैरे बांधकाम कारखान्याचे आहेत. या साईडला हनुमान टाका आहे. तर कारण इथं सुंदर असं हनुमानाचं मंदिर आहे. या साईडला तुम्हाला दिसत असेल. याच्यात मासे वगैरे पाहतो मला दिसत असतील, चिलापी माशागत. आणि हे असे 84 टाकेत गडावर नाही का. इकडं पाण्याचं हे हनुमान टाक आहे. म्हणजे बांधकाम न करता याचाच दगडांचा हे जे खांदलेलं आहे, त्याच्यातील दगडच फक्त महाराजांनी त्या बांधकामाला वापरलेले आहेत. जी या साईडला तुम्हाला दिसते बुरुज वगैरे, म्हणजे खालून दगड न आणता याचाच वापर करून हे दगडे असे या प्रकारे कटिंग करून मग ते हे केलेलं आहे. आणि इथं मासे आहेत बघा, पाण्यात टाके आहेत, मासे आहेत बघा, मोठे मोठे मासे आहेत, चिलापी टाईप, पण वेगळे ते चिलापी नाही आहेत. मित्रांनो, हे माझ्या मागे जे पाहताय हनुमान टाके असेल, इकडच्या साईडला हत्ती तलाव असेल, असे 84 प्रकारचे छोटे मोठे टाके आहेत. जर समोरून येणाऱ्याला पाहता 4 ते 5च दिसतात, पण अख्खा रायगडाचं क्षेत्रफळ कमीत कमी 1200 एकर आहे. आपल्याला 4 ते 5 दिवस लागतात संपूर्ण फिरायला, पण ठराविक ठिकाणीच आपण जातो. जसं की टकमक टोक असेल, हनुमान टाके, हत्ती तलाव, परत सदर, महाराजांची सदर, जगदीश्वराचं मंदिर, छत्रपतींचे समाधी स्थळ आणि हिरकणी बुरुज. जर त्या साईडने आपण रोपवेने येणार असेल तर मला सांगायचं तात्पर्य हेच की जे हे टाके आहेत, जे खांदलेले आहेत ना, त्याचाच दगड जो काढलाय तोच बांधकामासाठी यूज केलेला आहे छत्रपतींनी. आपल्या सदरेवर असेल, बुरुजांवर असेल, तर त्या टायमिंगचं जे मॅनेजमेंट होतं ते वेगळ्या पद्धतीचं होतं मित्रांनो. आता एवढं बांधकाम करून सुद्धा बेसळ होते त्या क्षेत्रात. तर असू द्या, काही विषय नाही. मला तुम्हाला सांगण्याचं एकच होतं की या वैभव पहा, आपल्या छत्रपतींनी बांधून ठेवलेला रायगड कोणत्या पद्धतीचा आहे तो पाहण्याचा प्रयत्न करा. आणि खूप असं पाहण्यासारखं मी पुढं बाजारपेठ दाखवतो. बाजारपेठेचं एक वेगळंच वैशिष्ट्य आहे, मी तुम्हाला पुढं तिथं गेल्याच्या नंतर दाखवतो. छत्रपतींची पहिली राजधानी राजगड, जी पुरंदर तालुक्यात आहे, आणि तिथं व्यवहार कार्य पाहता येणं त्यांना, त्याच्यामुळं त्यांनी या रायगडाचे
स्थापना केली आणि त्याच्यानंतर हे गोरप्या डोंगर म्हणून ओळखलं जायचं. रायरी गोरप्या डोंगर. त्याच्यानंतर महाराजांनी जे राजगडावर उत्खनन चालू होतं तिथं ज्या घागरी वगैरे गावल्या त्याचा इकडं यूज केला. मित्रांनो, आता 4-5 जणांनी आपल्या मल्हारचे फोटो काढले, कारण कमीत कमी 1.5 वर्षाचा मुलाचा व्हिडिओ आलता, त्याच्यानंतर आपला 6 महिन्याचा बाळाचा व्हिडिओ, आणि त्याच्यामुळं अनेकांची एक्साइटमेंट आहे. आणि जे मी मंदिर दाखवणार आहे ते शिरकाई देवीचं मंदिर आहे, मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, शिरकाई देवीचं आहे, तुम्हाला दाखवतो मी जवळ झूम करून. पहिलं बांधकाम वगैरे या साईडला पाहू शकता तुम्ही. आणि पहा शिरकाई देवीचं मंदिर आता नाही थांबले तिथं. मित्रांनो, हा वाला होळीचा माळ, इथं जे छत्रपतींची मूर्ती आहे, आणि या साईडला समोर होळीच्या माळाच्या समोर ही बाजारपेठ. तर या बाजारपेठेचं मी तुम्हाला थोडा दाखवतो. त्याच्या अगोदर हे छत्रपतींची सदर आहे मागच्या साईडला. हा होळीचा माळ. जेवढे रणमैदानी खेळ वगैरे व्हायचे ते याच ठिकाणी व्हायचे, आणि होळी पण याच ठिकाणी पेटवली जायची. आणि जळत्या होळीतून अखंड नारळ काढण्याची प्रथा त्या टायमिंग पासून चालू झाली. आणि या साईडला जी बाजारपेठ आहे ती बाजारपेठ त्या टायमिंगला, या बाजारपेठेची उंची पहा मित्रांनो, 6 ते 7 फुटाच्या वर बाजारपेठेची उंची, आणि भरपूर मोठ्या प्रमाणात मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. भरपूर अशी मोठी. आणि पलीकडच्या साईडला जगदीश्वराचं मंदिर आहे, मी ते पण दाखवतो. तर बाजारपेठेची माहिती मी सांगण्याचा प्रयत्न करतो. याची जेवढी हाईट आहे, ही बाजारपेठ सर्वसामान्य बाजारपेठेपेक्षा वेगळी काय आहे, तर तिचं कारण सांगतो. कारण 2 मिनिटं या साईडला सांगतो. या ज्या पायऱ्या आहेत ती तुम्ही बाजारपेठेची हाईट पहा, आणि जुनं पडकं बांधकाम वगैरे आहे. तर या पायऱ्या, आणि इथून बाजार वगैरे हे केला जायचा. तर याचं वैशिष्ट्य असं आहे की त्या टायमिंगला घोड्यावरून बाजारपेठ केली जायची. त्याच्यामुळं चालता चालता अनेक व्यापारी वगैरे यायचे या ठिकाणी. तर व्यापारी वर्ग चालता चालता घोड्यांवरून याची शॉपिंग वगैरे, म्हणजे त्या टायमिंगमध्ये खरेदी विक्री केली जायची. म्हणून ही बाजारपेठ एवढ्या उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं, आणि त्याच्यानंतर होळीच्या माळावरून बोरप्याच्या डोंगरावरून आपल्या ही जे पडलेल्या वास्तू दिसत आहेत, तर त्याचं कारणच आहे की तोप डागल्यामुळं हे 12 दिवस आपला श्रीमान रायगड जळत होता, नाही का. त्याची मी थोडीफार माहिती सांगतो, कारण माझ्या मल्हार त्याच्यामुळे सांगता येईल. मी पुढे गेल्यावर बाकीची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो. ही झाली बाजारपेठ, आणि या साईडला जगदीश्वराचं मंदिर. महाराज उठले की सर्वात पहिल्यांदा जगदीश्वराचं दर्शन घ्यायचे. आणि याचं जो चबुतरा आहे हा असा का बांधलेला आहे त्याचं कारण पण सांगण्याचा प्रयत्न करेन. तर आपण आता सदरेवर चाललोय, त्याच्यानंतर जगदीश्वराचं दर्शन घेणार आहे. आणि हा होळीचा माळ, जिथं छत्रपतींचा सिंहासनावर असलेला पुतळा, आणि पुढे जातोय आता आपण. होळीचा माळ, आणि समोर जो दिसतोय हा नगारखाना आहे मित्रांनो. जे तुम्ही महाराजांच्या जयंतीच्या वेळेस इथं ढोल ताशे वगैरे असतात, ते इथलाच व्हिडिओ असतो, आणि एकदम जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो. या ठिकाणी असलेलं पावित्र्य दाखवा. तर जुनं स्ट्रक्चर आणि आताचं डागडूज केलेले थोडी माहिती या ठिकाणी. 1924-25 साली श्रीमान रायगड असा होता. त्याच्यानंतर 2005-06 मध्ये डागडुजी करण्यात आली, आणि नंतर खाली नगारखाना वगैरे पायऱ्यांचं वगैरे तुम्हाला दिसतंय. तर आपण नगारखान्यावर जाणार आहे, आणि हीच महाराजांची सदर आहे, जिथं न्याय वगैरे इथंच केले जायचे छत्रपतींच्या काळात. ही नगरखान्याची जागा वगैरे, इथं नगारे वगैरे वाजवले जायचे, आणि न्याय निवाडा याच ठिकाणी व्हायचा.
तर हिरोजी इंदलकरांनी या ठिकाणी बांधकाम केलेलं आहे. संपूर्ण सदर आहे छत्रपतींची आणि संपूर्ण परिसर आरामशीर पहा तुम्ही. त्याच्या मागची साईट आणि हा दरवाजा वगैरे असायचा, आता बंद केलाय कारण सदरेवर जातात लोक म्हणून, कॅमेरा वगैरे. आणि जेवढं स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय या साईटला, जेवढं स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय तेवढं राण्यांचा वसा, अनेक टंकसाळ वगैरे या ठिकाणी, आणि सर्व संपूर्ण परिसर घेण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामुळं तुम्हाला वेळेअभाव मी थोडंफार सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर खरंच मित्रांनो, रायगड एकदा पाहून जा, कारण ही सगळी अष्टप्रधान मंडळांची ज्या बैठक व्यवस्था वगैरे होती त्याच्या मागच्या साईडला हिरकणी बुरुज वगैरे, आणि इकडं पण अनेक गोष्टी आहेत. मी पुढं जाऊन दाखवची सदर दिसते ती स्वयंपाकगृह आहे छत्रपतींचं. संभाजी महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, आणि छत्रपती शिवाजी महाराजांना विष प्रयोगाचा प्रयत्न याच ठिकाणी करण्यात आला. हे गाईड दादा पण आहेत. अनेक गोष्टी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. इथं गाईड वगैरे असतात मित्रांनो, मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि दोन प्रकारे येतं, पण रायगड फिरायचा तर रोपवेने फिरायचा नाही, असं एक आपल्या मनाशी बाळगून चला. आणि समोर मी टाक्या वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करतो. या साईडला तलाव आहे, हे पण दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. आणि व्ह्यू पहा आता तुम्ही, थंड हवा. डोळे किती बारीक केले ना माझ्या वाट्याला. सदर संपली. आता तुम्हाला समोर जे दिसतंय जगदीश्वराचं मंदिर, तिकडच्या साईडला समोर, तिकडे जाणार आहे आपण. ही बाजारपेठ मित्रांनो, मगाशी सांगितल्याप्रमाणे. आज 14 डिसेंबर. मल्हारने एक नवीन इतिहासात मध्ये नोंद केलेला आहे. मल्हार फक्त 6 महिन्याचा आहे आणि त्यांनी पूर्णपणे जोशामध्ये रायगड सर केलेला आहे. हेच आम्हाला आश्चर्यचकित गोष्ट आहे. त्याच्यासाठी पण कमेंट करा आणि त्याच्यावर ऊर्जा बघा. अजून आम्ही दमलोय, आमचे चेहरे पहा आणि त्याचा चेहरा पहा. मल्हार येऊ शकतो रायगडामध्ये. तर तुम्ही कोण? तुम्ही तर नक्कीच येऊ शकता. आणि रोपवेने न येता आपण पायऱ्यांनीच आलेलो आहे. तरी ओके. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी पहिली 1924-25 मधली. त्याच्यानंतर ही डागडुजी केल्यानंतर 2005-06 साली अशी केली. त्याच्या खाली ही बाजारपेठ या लेवलला होती 1928-29 मध्ये, आणि खाली तिची डागडूज केल्यानंतर 2005-06 मध्ये या पद्धतीत तुम्हाला बाजारपेठ पाहायला मी जी दाखवली ती. आणि आपण चला बसू नका, चला इकडं आपण. मी तुम्हाला एक सांगत होतो की जगदीश्वराच्या मंदिराला असं मोमेडियनच्या जे हे असतात दर्गे वगैरे, त्याच्यागत काय तर शत्रू सैन्याला समजू नये हे समोर तुम्हाला दिसत असेल. इकडं जे जगदीश्वराचे मंदिराची स्ट्रक्चर एक गुमटाप्रमाणे, तर त्याचं कारण हे आहे की ते पहिल्या काळात मुघलांना असं वाटावं की हे आपलेच कोणाचं तरी ठिकाण आहे किंवा काय, त्याच्यामुळं त्याच्यापासून बचाव व्हावा की शत्रू पक्षाने किंवा कोणी त्याच्यावर, जसं की बोलेश्वरच्या मंदिरावर जसा हल्ला वगैरे केले तसे या ठिकाणी करू नये, त्याच्यासाठी
त्याच्यासाठी हे जगदीश्वराचं मंदिराचं हे केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज दररोज आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर रायरेश्वराच्या जगदीश्वराच्या दर्शनासाठी या ठिकाणी यायचे आणि महाराजांची समाधी पण याच ठिकाणी आहे, ते पण दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि तुम्ही उन्हाळ्यात वगैरे आला तर या साईडला थंड पाण्याची दुकानं, कोल्ड ड्रिंक्स वगैरे आहे, ते पण एन्जॉय करण्याचा प्रयत्न करा. हे जगदीश्वराचं मंदिर मागच्या साईडला आपण पाहिलं, छत्रपतींची समाधी. आणि इथे एक अशी तुम्हाला परकीय आक्रमणातली एक गोष्ट सांगणार आहे की या नंदीची मूर्ती पहा अर्धी तुटलेली आहे. तर त्याच्याहून समजतं की ही युद्ध धर्माचं होतं. तर हे आहे नंदी आणि ह्या साईडला जगदीश्वराचं मंदिर. तर मित्रांनो, आपण श्रीमान रायगडावर आज व्हिजिट केलं. आणि व्हिजिट करण्यापेक्षा म्हणजे व्हिजिट केलं हे म्हणण्यापेक्षा एक आपली वारीची. आणि मी लग्नाच्या अगोदर एकदा मिसेस सोबत आलो होतो आणि आमचं ठरलं होतं की लग्नाच्या नंतर जायचं, तरी पण लग्न होऊन 3 वर्ष झाली आम्हाला येता नाही आलं. त्याच्यानंतर मल्हार झाला. मग म्हणलं की मल्हार 6 महिन्याचा असतानाच आपल्याला जायचं. तर मागच्या महिन्यात 6 महिन्याचा झाला 25 तारखेला. तर म्हणलं या महिन्यात चला सुट्टी आहे, संडे आहे. तर भरपूर प्रमाणात बांधकाम वगैरे चाललेलं आहे रायगडावर आणि खूप भारी वाटतं. आणि तुम्ही जर येणार असाल तर पावसाळ्याच्या टायमिंगमध्ये ऑगस्ट महिन्यात या, कारण सगळं वातावरण हिरवगार असतं आणि तुम्हाला पाहायला पण एकदम आनंद वाटतो. कारण उन्हाळ्याच्या टायमिंगमध्ये किंवा हिवाळ्यात जर आला तर तुम्हाला जास्त दम छाटवण्याची शक्यता असते. तसं पाण्याचं वगैरे आहे इथं सर्व गोष्टी, पण कसं असतं म्हणजे प्रॉब्लेम येतो नैसर्गिकदृष्ट्या. त्याच्यामुळं तुम्ही येण्याचा प्रयत्न हा पावसाळ्याच्या टायमिंगमध्ये करा. तर मल्हार 6 महिन्याचा झाला आणि चला म्हणलं मल्हारला घेऊन चला. कसं वाटलेलं तुला? भारी वाटल्या. तर वहिनी तिकडं इकडं बघा काय नाही का लाजू. बस खाली, बस ना खाली. तर कसं वाटलं व्ह्यू? अतिशय खूप छान. जसं म्हणलं जातं ना, जन्माला आल्यानंतर एकदा तरी विठ्ठलाची वारी केली पाहिजे. त्याचप्रमाणे नंतर रायगडची विठ्ठलाच्या वारी नंतर जी दुसरी वारी जी आहे ती आपली रायगडाची वारी, ती आज आम्ही केली. कारण महाराष्ट्रामध्ये जेवढेही मंदिर आहेत ते फक्त आज महाराजांमुळेच आहे. आणि महाराजांमुळेच नेहमी सर्व वाऱ्या चालू राहणार आहे आणि इथून राहतील. जोपर्यंत सूर्यचंद्र तारे आहेत तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज की जय हे नाव अजरामर राहील. ते का राहील ते आज मला रायगडावर आल्यानंतर कळालं. रायगडावरचं बांधकाम वगैरे जे सर्व काही आहे ते पाहून खरंच आश्चर्याचं गोष्ट आहे की जेणेकरून आम्ही आज रायगडाच्या पायथ्यापासून तर जगदीश्वराच्या मंदिरापर्यंत येण्यासाठी आम्हाला किती कष्ट करावं लागले. त्यानंतर आता आम्हाला कळतंय की त्यावेळेस मावळे एवढं सर्व गड किल्ला भक्कम ठेवत होते. त्याचं कारण काय? ते फक्त जनतेचा राजा आणि जनतेचा इतिहास टिकून ठेवण्यासाठीच होता. हा आहे नाणे दरवाजा. छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी याच ठिकाणी यायची. इथं देवाचं मंदिर आहे. आता देवाचं मंदिर नाही सांगतायचं, सॉरी, हनुमानाचं मंदिर आहे. आणि खाली उतरताना मी हे केलंय, पण इथं छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी यायची आणि इथून वर पालखी उतार वगैरे किंवा खाली जायचे महाराज. तर तसा हा असा
गायमुखीच हा पण नाणे दरवाजा. आणि याच्यानंतर आपण सरळ खाली उतरतोय. सॉरी जरा मी खाली उतरताना व्हिडिओ टाकला हवाला, जरा दमलो होतो आणि चार्जिंग पण नाही आहे. तर इथं महाराजांची पालखी वगैरे त्या टायमिंगमध्ये थांबत असणार. आणि महाराज या सगळ्यात जास्त पाय उतार ह्याच वाटेने व्हायचे. हवाला नाणे दरवाजाचा पारंपरिक चुना मळण्याचा घाणा. आणि या पद्धतीने असे बैल वगैरे फिरवतात. आणि इथं तुम्हाला दिसत असेल डिटेल ते जातं वगैरे याच्यात चुना मिक्स करणार, आता पण मिक्स करतात. आणि त्याच्यानंतर तो बांधकामासाठी वापरला जातो, सिमेंटाचा वापर केला जात नाही. तर नवनाथ अक्षरशः 4-5 वर्षांनी बोललाय. कारण आम्ही हॉस्टेलला म्हणजे तो सगळं सूत्रसंचालन वगैरे तो करायचा संतोष सरांच्या मार्गदर्शनाखाली. त्याच्यानंतर 5-6 वर्षांनी बोलला, पण भारी बोलला. आणि खरंच मित्रांनो त्याच्या बोलण्यात काही चूक नाही. ज्यांनी रायगड फिरलाय ना त्यांना विचारा, आणि ज्यांना उत्सुकता आहे, इच्छा आहे, पण माझं वय कामी येत नाही. 85 वर्षाच्या म्हातारीने रायगड काय हरिहरगड म्हणजे सर काढण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळं असं समजू नका, इथं आल्याच्या नंतर ही भूमीच अशी आहे छत्रपतींची की इथं मेलेल्या माणसाला पण जागा करण्याची ही क्षमता आहे या मातीमध्ये. नक्की व्हिजिट करा. छत्रपतींचा कोणताही गड किल्ला असो, ऐतिहासिक वास्तू तुम्ही जपण्याचा प्रयत्न करा. तर आपण याच ठिकाणी ब्रेक घेतोय. त्याच्यासाठी माझं एक सांगणं आहे की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ कसा झाला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि कोण रायगडला आलंय त्यांनी पण सांगा. तर धन्यवाद. इथंच थांबतोय.